श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा 14वा आणि 15वा. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय 10 वाढले. द्वादश दयाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले असे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतेसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवतान्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथ तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्याव्या वर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्रींते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या ऐशे परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपण अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासून बाळप्पासी त्रास देती अहर्निशी कारांनी सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गुंगलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे त्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गुंगलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तर घेई जे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी यष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाचे करून या जोडी समर्थे करी घेतले. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. जोडी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीना आले मानसी श्रीचरणा अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांनी उठवणे चोळप्पासी आपण बैसले स्वामींपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती घेती हिरावली. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवूनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे आपुले येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एके सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्रीरामाचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली.
सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येती त्यांची बाई द्रव्य मागती, धनधान्य साठवित अशा प्रकारे करोनी. बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी, बाईने राहावे दुरी श्रीचरणांपासूनी. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणीसी भिवनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. त्यांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे हे कोणी या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर, आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवणी, फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवेकरिता सरकारितोनी तत्वता. पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये, मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी, बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत निरहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयांवरी श्री समर्थ करीत होते बहुप्रेम. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा. एका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वधवावे. आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकून श्रोतया संतोष होतो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेने मी मंदमती, परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडोपशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र ज्येष्ठपै. अजानुबाहू सुहास्यवदन, काषाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधामनी वासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टपालाधिक समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्थ आणि निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र, तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रे तेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि धन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर, त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते.
आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांतिभुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकट हो. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषिनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य ही त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी करता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रतिने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियांधिक लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जप करावा याचा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही अहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडोपशोपाचार्य पूजती परिप्रिय नवे. ची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामींते. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकरची या छंदा कृपा करुणी पुरवावे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठ योगाधिक साधन. वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता. चारी पुरुषार्थ येती हाता. पापताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची. वर्तता सता संसारी स्वामी पद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी. आपुले भावी प्रख्याती हे नसेची जयांच्या चित्ती. स्वच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करती कवनाचे गृहा न जाती. दृष्टोत्तरे जनताडिती तरी क्रोध न याची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अचित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. सुखदुःख समान सदा तप्त असे मन. लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते. त्यावेळी मंगळ वेड्यात बसप्पा तेली राहत. दरिद्री पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडी माझारी. 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वन माझी येत. तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे. अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या कविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका. पापताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. तिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हासत कुटील जन तयांते. वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला. घरदार विसरला वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐसी वार्ता. करीतसे आकांता मने घर बुडाले. आधीचा आम्ही निर्धन परी मोल मजुरी करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. मने सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाची चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवाद न भीत असे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले.
चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, दोन प्रहरी होता रजनी, समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर शाप देव रडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्प झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहून या ऐसी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र, टाकीते एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्व सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले. तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका उडी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी, माता ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोसिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतीसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शने निर्सोन, जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र, मन करोनी अस्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.